पुण्यामधल्या लतिकाताई दिवाकर गोरे आणि डॉक्टर दिवाकर गोरे हे आमच्या आईवडिलांचं निवासस्थान या ठिकाणी जवळजवळ 45 वर्षापेक्षा जास्त काळ गणेशाचं आगमन होतंय। त्याच्यापूर्वी आम्ही मुंबईत वरळीला राहत होतो, तिथेही श्री गणेश आमच्याकडे येतच होते आणि पूर्वी आमच्या घराचा गणपती मी आणि माझी बहीण झेलम यांच्या आग्रहामुळे सुरू झालेला आहे। गणेशाकडे आज मनापासून प्रार्थना केली की आमच्याकडे नुकताच विधानभवनाच्या मध्ये माननीय राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू आल्या होत्या आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडला। विधान परिषदेचा शतक महोत्सवी कार्यक्रम झाला। अजूनही त्यातले काही कार्यक्रम बाकी आहेत। त्याचबरोबर लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, त्या शांततामय मार्गाने लोकशाही मार्गाने पार चांगल्या पद्धतीने पडतील याची मला खात्री आहे आणि परत एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये यावं हीच मी गणेशाच्या चरणी प्रार्थना केली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आनंदाचा शिधा, अन्नपूर्णा योजना, उच्च तंत्र शिक्षणामध्ये मुलींना फायदा, तसंच स्टायपेंडमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणारा स्टायपेंड, योजना दूत, शेतकऱ्यांच्यासाठी वीज माफी असे अनेक मुद्दे युती सरकारने घेतलेले आहेत। हे पूर्ण करण्यासाठी म्हणून गणरायाने शक्ती द्यावी आणि हा गणेशोत्सव शांततामय मार्गाने सुरक्षितपणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा अशी प्रार्थना मी श्री गणेशाकडे केलेली आहे।